बातमी निवडणुकीची आहे। बिहारमध्ये बांकीपुरा विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी आणि या ठिकाणी भाजपच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर बाजी मारणार का याकडे लक्ष आहे, कारण प्रशांत किशोर 7,000 मतांनी आघाडीवर आहे। 7,781 मतांनी प्रशांत किशोर आघाडीवर असल्याची बातमी आहे। 14व्या फेरीतही प्रशांत किशोर यांची आघाडी कायम आहे। तर मध्य प्रदेशातल्या दतिया विधानसभा पोटनिवडणुकीत 7व्या फेरीनंतर काँग्रेस आघाडीवर आहे। काँग्रेसचे उमेदवार घनश्याम सिंग या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। गुजरातच्या मांझलपूरमधील पोटनिवडणुकीची मतमोजणी आणि मांझलपूरमध्ये मतमोजणीच्या 10 फेऱ्या पूर्ण आहेत। भाजपचे उमेदवार सतीश पटेल हे 15,000 मतांनी आघाडीवर आहेत। मांझलपूरमध्ये मतमोजणीच्या 10 फेऱ्या पूर्ण आहेत। काँग्रेस मोठ्या फरकानं पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। बातमी भाजपची आहे। अमरावतीत मास्टर स्ट्रोक रणनीती पाहायला मिळतेय। या वर्षीपासून भाजप दहीहंडी सुरू करणार आहे। राणांच्या दहीहंडीच्या वर्चस्वाला सुरुंग लागत असल्याची बातमी समोर येते अनिल बोंडेंची। आता या सगळ्या संदर्भात आघाडी आहे। आता दणकेबाज दहीहंडी साजरी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। खासदार अनिल बोंडे यांनी तसं स्पष्टच केलंय। प्रवीणभाऊ पोटे पाटलांना आणि अध्यक्षांनाही विनंती करतो की विकासाच्या सोबत विरासत सुद्धा पाळायची आहे आणि त्याच्यामुळं या अमरावतीमध्ये आता गोकुळाष्टमी येणार आहे। आणि या गोकुळाष्टमीमध्ये भारतीय जनता पक्षाची मोठी गोकुळाष्टमी होऊ द्या, दहीहंडी होऊ द्या। म्हणजे मान्य जर कराल तर प्रवीणभाऊ पोटे पाटील जबाबदारी घेतात आहे। महापौर साहेब, कहां पे लेना है तो वो देखो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।